आज मी आलोय एका अशा प्रवासावर जिथे तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, इंद्रायणी किनारी ध्यान केले आणि जिथून लाखो वारकरी पंढरपूरला निघतात. हा आहे माझा देहू ते आळंदी एका दिवसात केलेला पवित्र प्रवास. तर नमस्कार मंडळी, मी आकाश. आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तुकाराम महाराजांच्या देहू गावापासून आळंदी पर्यंतचा माझा संपूर्ण ऍक्च्युअल जर्नी. घरातून निघालो आणि सर्वात आधी पोहोचलो नेरळ स्टेशन. तिथून पकडली कर्जत लोकल आणि कर्जत वरून घेतली पुणे डेक्कन एक्सप्रेस. लोणावळा स्टेशनला उतरून पुन्हा प्लॅटफॉर्म बदलला आणि लोणावळा पुणे ट्रेन पकडून शेवटी आलो देहू रोड स्टेशनला. स्टेशनच्या बाहेर ऑटो घेतली आणि काही मिनिटात आम्ही पोहोचलो देहू विलेज, जिथे तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, कीर्तन केले आणि भक्ती चळवळ उभारली. यानंतर गेलो तुकाराम महाराजांच्या मंदिरात, पण आज एकादशी असल्यामुळे खूपच गर्दी होती म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं. तिथूनच आम्ही नदी ओलांडून गेलो आणि पुढे इंद्रायणी रिव्हरच्या किनारी थोडा टाइम स्पेंड केला. खरंच माइंड शांत करणारी जागा. आणि पुढे ते ठिकाण जिथे तुकाराम महाराजांनी इष्पक विमान घेऊन वैकुंठाला गेले तेही बाहेरून शूट केले, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी होता. थोड्याच वेळात आम्ही देहू येथून आळंदी बस पकडली आणि सुरू झाला आमचा आळंदी प्रवास. आळंदीमध्ये उतरल्यावर क्राऊड पाहून समजला आजही एकादशी मुले प्रचंड गर्दी, पण तरीही आम्ही ज्ञानेश्वर महाराज समाधी, मंदिर, घाट आणि सराउंडिंग सगळं फिरून घेतलं. आता सुरू होणार होती आळंदीची यात्रा. आळंदीमध्ये प्रवेश केला आणि पहिलीच गोष्ट जाणवली ती म्हणजे गर्दी. इतकी गर्दी की वाटलं आज दर्शन मिळणारच नाही, पण असं म्हणतात आळंदी बोलवतं आणि आज तीच ओढ मला इथे घेऊन आली. आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे अंतिम निवासस्थान. इथे 16व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. आम्ही जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत फुल परिसर फिरलो. घाटावरून नदीचं शांत दृश्य, मंदिराची शिखरं. एकाच दिवशी देहू ते आळंदी हा प्रवास करणं फक्त ट्रॅव्हल नव्हतं, एक अनुभव होता. तुकाराम महाराजांची गाथा आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधी हे दोन्ही ठिकाण मनाला खोलवर शांतता देतात. तर मंडळी, कसा वाटला आजचा माझा प्रवास? जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.